नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव मेघमाला खरकांडे। मी खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे। आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधला 7वा धडा भिंग व त्याचे उपयोग अभ्यासणार आहोत। याआधी तुम्ही 9वीला बहिर्गोल आरसा, अंतर्गोल आरसा, त्याचबरोबर आरशांचे प्रकार, आरसा कसा तयार केला जातो यांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे। आता या वर्षी आपण भिंगांचे उपयोग याच्यामध्ये आपण मानवी डोळ्याचं कार्य कसं चालतं, त्याचबरोबर भिंगांचे उपयोग कुठे कुठे होतात आणि दृष्टिदोष व त्यावरील उपाय या सगळ्यांचा अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत। तर चला सुरू करूया आपण। पहिला भिंग म्हणजे काय? तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये काही खेळणी, त्याला तुम्ही मॅग्निफाइंग ग्लास सुद्धा म्हणता, त्याचा तुम्ही वापर करता। काही खेळण्यांमध्ये सुद्धा तुम्हाला असतं भिंग, हे तुम्हाला माहित आहे। आता भिंग म्हणजे काय आपण अभ्यासूया। याच्यात दैनंदिन उदाहरण आपल्या जीवनामध्ये, जसं की आपलं घराचं मेन डोअर असतो त्याला नेत्रभिंग असतं। एक छोटीशी काच असते, त्याच्यातून आपण पाहू शकतो बाहेर कोण आलं। त्याचबरोबर काही ठिकाणी बघा घड्याळ दुरुस्त करतात, ते लोक, ते जे कारागीर असतात ते डोळ्याला भिंग लावून काम करत असतात। भिंगाचे असे खूप सारे उपयोग आहेत, ते आपण पुढे पाठामध्ये शिकणारच आहोत। त्याचबरोबर तुम्ही खेळण्यातलं मॅग्निफाइंग ग्लास तुम्ही वापरलेला असेल, त्याच्या साहाय्याने तुम्ही काय करता, सूर्याची किरणं एकत्र करता आणि कागदावर ती किरणं एकत्र करून तुम्ही काय करता, ते कागद मग जळतो। ही मजा म्हणून तुम्ही पाहिलेलंच आहे। तर आपल्याला द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्वक्र भिंग म्हणजे काय बघा। भिंग हे नेहमी 2 पृष्ठभागांनी बनलेलं असतं। आता बहिर्वक्र म्हणजे बाहेरच्या बाजूनी वक्र असलेलं भिंग, म्हणजे साधारणतः असा आकार इथे तुम्हाला दाखवलेलंच आहे बघा। बाहेरच्या बाजूनी फुगीर आहे आणि दोन्ही कडांना ते काय आहे, त्याची जाडी कमी होत गेलेली आहे। या भिंगाला बहिर्वक्र भिंग असं म्हणतात। म्हणजे ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय आणि मध्ये फुगीर असतात त्या भिंगाला द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्वक्र भिंग असे म्हणतात। त्याचप्रमाणे द्विअंतर्वक्रीय भिंग किंवा दुहेरी अंतर्वक्र भिंग, ह्याच्यामध्ये काय असतं, जी फुगवटा असतो तो उलटा केला, म्हणजे आपण साधारणतः असं पकडलं हात, तर काय होईल बघा, इथे तुम्हाला दिसतंय आतल्या बाजूला गेलेला आहे, म्हणजे मध्ये भिंग काय आहे, भिंगाची जाडी कमी आहे आणि दोन्ही साईडला भिंगाची जाडी जास्त आहे। ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतील बाजूने गोलीय असतात त्या भिंगांना द्विअंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर्वक्र भिंग असं म्हणतात। आता इथे काही भिंगांचे प्रकार आपण दाखवलेले आहेत। हे द्विबहिर्वक्र भिंग म्हणजे दोन्ही बाजूलाही काय आहे, तो फुगीर आहे। आता समतली बहिर्वक्र भिंग, एका बाजूला फुगीर आहे आणि एका बाजूला सपाट आहे। त्यानंतर अंतर्वक्रीय बहिर्वक्र म्हणजे आतली बाजू बघा अंतर्वक्र आहे आणि बाहेरची बाजू बहिर्वक्र आहे, म्हणजे हा बहिर्वक्र भिंगाचा एक प्रकार आहे। याच्यामध्ये 2 प्रकारचे भिंग आहेत। त्यानंतर द्विअंतर्वक्रीय म्हणजे दोन्ही बाजूनी पण आतल्या बाजूला आहे, दोन्ही बाजू आतल्या साईडला आहेत, ह्याला द्विअंतर्वक्र म्हणणार आहे। समतली अंतर्वक्र, आतल्या बाजूला वक्र आहे आणि एका बाजूला सपाट आहे। आणि बहिर्वक्री अंतर्वक्र म्हणजे बाहेरच्या बाजूनी अंतर्वक्र असलेला भिंग। आता भिंग कसे तयार होतात? भिंग हे एका गोलाचा छेद असतो, म्हणजे 2 वेगवेगळे गोल एकत्र केले तर त्याचा हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा आहे त्यातला काटछेद, त्याचा काढून घेतलेला पृष्ठभाग। आता जेव्हा दोन्ही गोल एकमेकांना छेदतात, तो मधला जो छेद भाग आहे हा इथं बहिर्गोलीय
भिंगाचा काटछेद आहे हा, आणि इथे आंतरगोलीय भिंगाचा काटछेद म्हणजे तो भिंग कसा तयार केला जातो इथे दाखवलेला आहे. म्हणजे दोन्ही गोलांचे हे पृष्ठभाग काय केले जातात, एकत्र जोडले जातात आणि मग भिंग तयार होतो. आता या ठिकाणी हा जो गोल आहे, गोलाचा सेंटर म्हणजे केंद्र C1 आहे, इथं गोलाचा केंद्र C2 आहे. वेगवेगळ्या दोन्ही त्यानंतर इथं त्रिज्या, पहिल्या गोलाची त्रिज्या R1 आहे, दुसऱ्या गोलाची त्रिज्या R2 आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या त्रिज्येचे गोल एकत्र करून भिंग तयार केलेले. तसंच या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसतं. इथं C1 आणि C2 मधून एक रेषा काढलेली आहे, ह्याला म्हणतात मुख्य अक्ष. जो या दोन्ही सेंटर मधून जाणारी रेषा आहे, इथं O भिंगाच्या मध्ये आपल्याला O बिंदू दिसतोय. याला प्रकाशीय केंद्र असं म्हणतात. आपल्याला हे आता याच्या संबंधित ज्या काही व्याख्या आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत. आता आपण त्याच्या संबंधित व्याख्या पाहूया. वक्रता केंद्र, आपण तिथं बघितलं भिंग कसं, त्याचा काटछेद कसा आहे तो आपण पाहिला. तर वक्रता केंद्र, भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा छेद आहे, म्हणजे आता आपण ही आकृती पाहिली, ज्या गोलाचा छेद आहे त्याचं केंद्र हे त्या भिंगाचं वक्र केंद्र असतं. म्हणजे C1 आणि C2 हे दोन्ही काय असणार आहेत, त्या भिंगाची वक्र केंद्र असणार आहे. प्रत्येक भिंगाला दोन केंद्र असतात, दोन त्रिज्या असतात, हे लक्षात ठेवायचं. वक्रता त्रिज्या, भिंगाचा गोल ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाची त्रिज्या म्हणजे वक्रता त्रिज्या असते. इथं R1 आणि R2 ह्या काय असणार आहेत, वक्रता त्रिज्या असणार आहेत. त्यानंतर मुख्य अक्ष, मग अशी तुम्हाला सांगितलेलंच आहे, दोन्ही गोल त्या गोलांचे जे केंद्र जोडल्यानंतर त्यातून जाणारी रेषा. मुख्य अक्ष, भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा, तिला मुख्य अक्ष असं म्हणतात. त्यानंतर प्रकाशीय केंद्र. प्रकाशीय केंद्र, प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाहीत, ज्यांचं विचलन होत नाही. म्हणजे आता इथं आकृती बघा, इथं भिंग काढलेला आहे, बहिर्वक्र भिंग आहे. P1 हा किरण O मधून म्हणजेच प्रकाशीय केंद्रामधून जातो, तेव्हा त्याचं विचलन न होता पुढे गेलेला दिसतो. त्याचबरोबर P2 Q2 हा सुद्धा आपल्याला एका सरळ रेषेतच काय झालेला दिसतो, त्याचं अपवर्तन झालेलं दिसतंय. म्हणजे इथं काय होतं, तो मार्ग बदलत नाही, किरण आपला मार्ग बदलत नाही. P3 Q3 हे सुद्धा आपल्याला एका सरळ रेषेतच गेलेले दिसतात. म्हणजे जेव्हा प्रकाशीय केंद्रातून किरण गेला की त्याचे विचलन होत नाही, त्यालाच तो ओनी दाखवतात. इथं त्याचप्रमाणे अंतर्वक्र आरशामध्ये पण आपल्याला तसंच दिसतंय, जेव्हा प्रकाश किरण O बिंदूतून जात आहेत तेव्हा त्यांचे विचलन होत नाही, ते सरळ पुढे जातात. आता मुख्य नाभी. मुख्य नाभी बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसरित होतात. बघा आता इथं तुम्हाला आकृती दाखवलेली आहे. बहिर्वक्र भिंग आहे. बहिर्वक्र भिंगामध्ये काय होतंय, जेव्हा प्रकाश किरण समांतर, इथं सगळे प्रकाश किरण आपल्याला काय दिसतंय, समांतर आहेत, त्यांचं काय होतंय, विचलन होतंय किंवा अपवर्तन होतंय. आणि अपवर्तन होऊन ते सगळे F2 मध्ये आपल्याला F2 च्या ठिकाणी एकत्र आलेले दिसतात. त्याला म्हणतात अभिसरण. अभिसरण बहिर्वक्र भिंगामध्ये काय होतंय, किरणांचं अभिसरण होतंय. सगळी किरण एका बिंदूमध्ये येऊन मिळतात आणि अभिसरण, ज्या ठिकाणी अभिसरण होतंय तो बिंदू म्हणजे F2 पासून
जो ओ आहे म्हणजे भिंगाचा जो मध्य आहे तिथपर्यंत जे अंतर असतं त्याला म्हणतात नाभीय अंतर. म्हणजे मुख्य नाभीपासून प्रकाशीय केंद्रापर्यंत जे अंतर असतं त्याला नाभीय अंतर असं म्हणतात आणि ते स्मॉल एफ नी दाखवतात. अंतर्वक्र भिंगामध्ये काय होतं, प्रकाश किरण जी समांतर मुख्य अक्षाला समांतर असणारी प्रकाश किरण आहेत त्यांचं काय होतं, ते अपसारित होतात म्हणजे ते सर्वत्र पसरतात. आणि जर ते आपण मागच्या बाजूनी जर आपण वाढवले तर ते आपल्याला काय दिसतात, F1 म्हणजे मुख्य नाभीतून आल्यासारखे आपल्याला ते भासतात. म्हणून अंतर्वक्र भिंगाला अपसारी भिंग असंही म्हणतात आणि बहिर्वक्र भिंगाला अभिसारी भिंग असंही म्हणतात. कारण की इथं काय होतंय, सगळी प्रकाश किरण एकाच ठिकाणी येतात म्हणून याला अभिसारी भिंग म्हणतात. आणि इथं काय होतं, किरण काय होतात सगळीकडे पसरतात म्हणून याला अपसारी भिंग असं म्हणतात. मागच्या वर्षी आपण गोलीय अर्षाद्वारे प्रतिमा कशी मिळवायची याचे आपण नियम पाहिले होते. प्रतिमा तयार होण्यासाठी जे प्रकाश किरणांचं नियम आपण पाहिले होते तेच नियम आपल्याला आता बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा याचा उपयोग करून प्रतिमा कुठे कशी तयार होईल हे आपल्याला समजते. पहिला नियम, आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असतील तर अपवर्तित किरण हे मुख्य नाभीतून जातात. दुसरा नियम, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असतील, इथे F1 ही मुख्य नाभी आहे, प्रत्येक भिंगाला दोन नाभी असतात F1 आणि F2. आपाती किरण जर मुख्य नाभीतून जात असतील तर ते मुख्य अक्षाला समांतर, अपवर्तित होताना ते मुख्य अक्षाला समांतर असतात. तिसरा नियम, जर आपाती किरण हे प्रकाशीय केंद्रातून जात असतील, आपाती किरण जर प्रकाशीय केंद्रातून जात असतील तर ते त्यांचं विचलन न होता तसेच पुढे जातात. आता यानंतर बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी वास्तव प्रतिमा. आताच आपण किरणांच्या नियमांचा अभ्यास आपण केला, ह्याचाच इथं वापर केलेला आहे आणि आपल्याला प्रतिमा कशी मिळवता येते हे इथे दाखवलेलं आहे. बघा इथं AB ही एक वस्तू आहे. ही वस्तू F1 व F2 च्या पलीकडे ठेवलेली आहे, म्हणजे त्याच्याही पुढे ठेवलेली आहे. जेव्हा B मधून प्रकाश किरण BC हे प्रकाश किरण आहे, हे कसे आहे, मुख्य अक्षाला समांतर आहे. जेव्हा BC मुख्य अक्षाला समांतर असेल तेव्हा ते कुठून बाहेर पडणार आहे, मुख्य नाभीमधून बाहेर पडणार आहे. बघा CT हे काय आहे, प्रकाश किरण, अपवर्तित झालेली प्रकाश किरण आहे आणि ते कुठून गेलेले, F2 मधून गेलेले आहे. आणि जेव्हा B मधून निघणारी प्रकाश किरण ही मुख्य प्रकाशीय केंद्रामधून जाणार आहे तेव्हा त्यांचं विचलन होणार नाही, ते तसेच पुढे जाणार आहेत आणि ते CT ला ज्या ठिकाणी छेदतात तो बिंदू आहे आपला B1. कारण की B मधून निघालेली प्रकाश किरण आहेत तर त्या वस्तूचे जे वरचं टोक आहे ते आपल्याला या ठिकाणी, त्याची प्रतिमा आपल्याला खालच्या दिशेने दिसणार आहे. OS. आता इथं A हा मुख्य अक्षावर आहे त्यामुळं त्याची प्रतिमा ही मुख्य अक्षावरच असणार आहे आणि ज्या ठिकाणी ही दोन्ही प्रकाश किरण एकमेकांना छेदतायत तिथं आपल्याला वस्तूची प्रतिमा तयार झालेली दिसणार आहे. आणि ही प्रतिमा मुख्य वस्तूच्या उलट असते, म्हणजे आपल्याला ही प्रतिमा उलटी दिसणार आहे आणि त्याचबरोबर त्या वस्तूच्या उंचीपेक्षा त्याची प्रतिमा ही छोटी असणार आहे. आणि ही प्रतिमा आपल्याला F2 आणि 2F2 च्या दरम्यान मध्ये तयार झालेली दिसते. म्हणजे आपण वस्तू कुठे ठेवतो त्यावरून त्याची प्रतिमा आपल्याला कुठे मिळेल हे आपल्याला या किरणाकृतीच्या द्वारे दाखवता येतो. आपण बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या वास्तव प्रतिमांचा
रेखाकृती किरणाकृतीच्या साहाय्याने आपण आता एक नमुना पाहिला, आपण एक उदाहरण पाहिलं. समजा जर ही वस्तू भिंगापासून फारच दूर आहे म्हणजे अनंत अंतरावर असेल तर तिची मिळणारी जी प्रतिमा आहे ही आपल्याला F2 पाशी तयार झालेली दिसते. त्याचबरोबर ती खूप लहान म्हणजे अगदी एखाद्या बिंदू सारखी आपल्याला ती दिसते आणि ती प्रतिमा सुद्धा वास्तव आणि उलटी असते. जर समजा हे तर आपण आता पाहिलेलंच आहे, जर 2F2 च्या पलीकडे वस्तू असेल तर त्याची प्रतिमा आपल्याला कुठे दिसते, F2 आणि 2F2 च्या दरम्यान दिसते आणि ती प्रतिमा सुद्धा कशी आहे, लहान आणि वास्तव आणि उलटी प्रतिमा मिळते. जर समजा वस्तू आपण बरोबर या ठिकाणी ठेवली, 2F1 वर ठेवली, 2F1 वर जर ठेवली तर आपल्याला मिळणारी प्रतिमा ही 2F2 च्या तिथे मिळते. ही प्रतिमा समान आकाराची असते म्हणजे जेवढ्या आकाराची वस्तू असेल तेवढ्याच आकाराची प्रतिमा तुम्हाला 2F2 च्या ठिकाणी दिसते आणि ही प्रतिमा सुद्धा वास्तव आणि उलटी असते. आता वस्तू जर आपण F1 आणि 2F1 आणि F1 या दोघांच्या दरम्यान जर आपण एखादी वस्तू ठेवली तर त्याची प्रतिमा आपल्याला 2F2 च्या पलीकडे म्हणजे अजून या साइडला आपल्याला ती प्रतिमा दिसणार आहे. ही प्रतिमा मोठी असते, वस्तूच्या जेवढी वस्तू आहे तिच्या आकारापेक्षा ती मोठी दिसते आणि ती सुद्धा वास्तव आणि उलटी असते. जर वस्तू नाभीवर म्हणजे F1 वर जर ठेवलेली असेल तर ती आपल्याला अनंत अंतरावर म्हणजे फार दूर त्याची आपल्याला प्रतिमा मिळते आणि ही प्रतिमा त्या वस्तूच्या मानाने खूप मोठी असते आणि मिळणारी प्रतिमा ही वास्तव आणि उलटी असते. त्यानंतर जर आपण वस्तू F1 आणि O च्या दरम्यान म्हणजे इथे कुठेतरी मध्ये ठेवली तर मिळणारी प्रतिमा जी आहे वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्या बाजूसच मिळते. म्हणजे आपण वस्तू या साइडला इथे ठेवलेली असेल तर आपल्याला मिळणारी प्रतिमा पण या बाजूलाच मिळणार आहे. याआधी आपल्याला प्रतिमा कुठे मिळत होत्या, भिंगाच्या मागे मिळत होत्या. पण वस्तू जर आपण मुख्य नाभी आणि प्रकाशीय केंद्राच्या दरम्यान ठेवलेली असेल, वस्तू जर आपण F1 आणि O यांच्या दरम्यान जर ठेवलेली असेल तर वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्या बाजूलाच तिची प्रतिमा मिळते आणि वस्तूचा प्रतिमा जी आहे ती खूपच विशाल असते आणि आभासी आणि सुलट असते. जशी वस्तू आहे तशीच तुम्हाला त्याची प्रतिमा दिसणार आहे पण ती आभासी असणार आहे, ती खरी प्रतिमा असणार नाही. अंतर्गोलीय भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. आता जसं आपण बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांच्या किरणाकृतींचा अभ्यास केला तसंच इथे अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमेचं इथे एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. पहिला आपण त्याचे नियम पाहूया. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असतील, अंतर्गोल भिंगाबद्दल आपण नियम पाहतोय, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असतील तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढविल्यास मुख्य नाभीतून जातो. बघा इथं हा आपाती किरण आहे BC, हा BC CD मध्ये आपल्याला अपवर्तित होताना दिसतोय पण आपण तो CD जर मागे वाढवला तर तो आपल्याला मुख्य नाभीतून आल्यासारखा दिसतो. ओके. दुसरा नियम आहे, जर आपाती किरण हे मुख्य नाभीतून जात असतील तर ते मुख्य अक्षाला समांतर असतात. अपवर्तित होताना ते मुख्य अक्षाला समांतर असतात. तर त्याच्यावरून ही रेखाकृती तयार केलेली आहे. बघा इथं AB ही वस्तू आहे, ही वस्तू F1 आणि 2F1 च्या दरम्यान ठेवलेली आहे. B मधून निघालेली आपाती किरण BC आहे. हे काय आहे, मुख्य अक्षाला समांतर आहे. हा मुख्य अक्ष आहे त्याला ही BC समांतर आहे आणि ते अपवर्तित होऊन CD मधून आपल्याला अपवर्तित झालेले दिसतात. तो CD आपण मागे वाढवला
तर तो F1 ला छेदल्यासारखा आपल्याला दिसतो किंवा F1 मधून ही किरण आपल्याला बाहेर पडल्यासारखा आभास होतो. बी मधून निघालेलं दुसरं किरण आहे BO. BO हा किरण CD मधून जो वाढवलेला आहे, इथे आपल्याला B' मध्ये ही दोन्ही किरण एकमेकांना B' मध्ये छेदलेली दिसतात. म्हणजे ही जी वस्तूची वरचा भाग आहे त्याची प्रतिमा आपल्याला B' च्या ठिकाणी मिळणार आहे आणि A हा मुख्य अक्षावर असल्यामुळे त्याची प्रतिमा आपल्याला मुख्य अक्षावरच म्हणजे खालच्या बाजूला इथं A' च्या ठिकाणी दिसणार आहे. आता इथं जी वस्तू आहे या वस्तूची प्रतिमा आपल्याला इथं मिळालेली आहे. म्हणजे F1 आणि O च्या दरम्यान आपल्याला प्रतिमा मिळते आणि ही प्रतिमा सुलटी असते. म्हणजे जशी वस्तू आहे तशीच त्याची प्रतिमा दिसते, परंतु ही प्रतिमा आकाराने फार लहान असते आणि ही आभासी प्रतिमा असते. बघा, अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा ही नेहमी आभासी, सुलट व वस्तूपेक्षा लहान असते, हे लक्षात ठेवा. आता आपण भिंगासाठी संकेत चिन्ह यांचा अभ्यास करूया. याला कार्टेशियन चिन्ह संकेत असंही म्हणतात. इथं आहे बहिर्गोल भिंग आणि इकडे आहे अंतर्गोल भिंग. आपण X आणि Y कसा काढतो तसा इथं अक्ष काढलेले आहेत दोन्ही. बरोबर अक्षाच्या मध्ये इथं प्रकाशीय केंद्र O आहे किंवा ह्याला आपण आरंभ बिंदू असंही म्हणतो. तर मुख्य अक्षापासून जेव्हा आपण अंतर घेत असतो, म्हणजे जेव्हा तुम्ही भिंगाच्या डाव्या बाजूचं अंतर घेता आणि वरच्या साईडला जर वस्तू असेल तर तिचं अंतर नेहमी ऊर्ध्व अंतर म्हणजे धन आपण घ्यायचं असतं आणि जर खालच्या बाजूचं घेत असाल तर ते नेहमी ऋण अंतर असतं. त्याचबरोबर डावीकडील अंतर ही ऋण मानली जातात आणि उजवीकडील अंतर हे सर्व धन असतात. त्याचबरोबर बघा, इथं आपाती किरणांची दिशा आपण म्हणजे या बाजूला वस्तू ठेवलेली आहे. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण भिंगाचा वापर करतो तेव्हा वस्तू नेहमी भिंगाच्या डाव्या बाजूला ठेवली जाते. आता अंतर्वक्रामध्ये पण सेम त्याच पद्धतीने आहे. बघा, जेव्हा आपण वरच्या बाजूची अंतरे घेतो ती धन घ्यायची आहेत, खालच्या बाजूची अंतरे ही ऋण घ्यायची आहेत आणि डावीकडील अंतरे ही धन. आता ह्याच्यामध्ये डावीकडील अंतरे ही धन आहेत आणि उजवीकडील अंतरे ही ऋण आहेत. हा इथे दोघांमध्ये फरक आहे. बघा, बहिर्वक्रामध्ये डावीकडील अंतरे ऋण घेतोय आणि अंतर्वक्रामध्ये डावीकडील अंतरे आपण धन घेतो. हा फरक लक्षात ठेवा. भिंगाचे सूत्र: वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर आणि नाभीय अंतर यांचा परस्पर संबंध दाखवणारे हे भिंगाचे सूत्र आहे. 1/v वजा 1/u बरोबर 1/f. या ठिकाणी u म्हणजे वस्तूचे अंतर म्हणजे भिंगापासूनचं वस्तूचं अंतर, त्यानंतर प्रतिमेचे अंतर, v म्हणजे प्रतिमेचे अंतर. याचा अर्थ काय, भिंगाने ज्या ठिकाणी आपल्याला प्रतिमा मिळणार आहे त्या दोघांच्या मधलं अंतर आणि 1/f म्हणजे त्या भिंगाचं नाभीय अंतर. आता यानंतर विशालन. विशालन म्हणजे वस्तूच्या प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची यांचे गुणोत्तर म्हणजे भिंगाचे विशालन होय. बघा, प्रतिमेची उंची h2, वस्तूची उंची h1, या दोघांचं आपण गुणोत्तर घेतलं. m बरोबर h2/h1. तसंच हे उंचीवरून आपण ठरवलेलं आहे आणि दुसरं विशालन आहे हे अंतरावरून सुद्धा आपल्याला काढता येतं. भिंगाचे विशालन काढण्यासाठी प्रतिमेचे अंतर छेद वस्तूचे अंतर म्हणजे प्रतिमेचे अंतर आणि वस्तूचे अंतर यांचं जर आपण गुणोत्तर घेतलं तरी आपल्याला विशालन काढता येतं. म्हणजेच m बरोबर v/u. हे समीकरण 1 आहे, हे समीकरण 2 आहे. उंचीवरून घेतलेलं विशालन आणि हे आहे
अंतरावरून घेतलेलं विशालन. या दोघांना जर आपण एकत्र केलं तर आपल्याला काय सूत्र मिळेल? H2 छेद H1 बरोबर V छेद U. आता भिंगाची शक्ती, भिंगाची शक्ती म्हणजे त्या भिंगाची पॉवर किती आहे हे आपल्याला जर काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे P बरोबर 1 छेद F. F म्हणजे भिंगाची शक्ती म्हणजेच P. आपाती प्रकाश किरणांचे अभिसरण किंवा अपसरण करण्याची जी शक्ती आहे किंवा क्षमता आहे तिलाच भिंगाची शक्ती असं म्हणतात आणि ते काढण्याचं सूत्र आहे P बरोबर 1 छेद F म्हणजे नाभीय अंतराचा व्यस्त. भिंगाची शक्ती बरोबर काय? नाभीय अंतराचा, नाभीय अंतर मीटर मध्ये आपण घेतलेला आहे, मीटर मध्ये घेऊन त्याचा व्यस्त केला की आपल्याला भिंगाची शक्ती मिळते. भिंगाच्या शक्तीचं एकक आहे डायप्टर. एक डायप्टर बरोबर 1 छेद 1 मीटर. आता यानंतर आपण भिंग, त्याच्यामध्ये बहिर्वक्र भिंग आणि अंतर्गोल भिंग या दोन्हींचा आपण अभ्यास केला. आता मानवी जीवनामध्ये आपण नेहमीच भिंगाचा वापर करतो. आपल्या मध्ये असलेलं सर्वात महत्वाचं भिंगाचं कार्य कुठे होतं तर मानवी डोळ्यामध्ये होतं. आता मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य आपण पाहूया. या ठिकाणी तुम्हाला डोळ्याची आकृती दिसते. मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य. आधी आपण मानवी डोळा याच्यामध्ये असणारे वेगवेगळे भाग आपण आधी ते पाहूया. बघा, मानवाच्या डोळ्यावर एक पारदर्शक असं एकदम पातळ पापुद्रा असतो जो इथे तुम्हाला आकृतीमध्ये दिसतोय. हा जो वरचा डोळ्याचा सगळ्यात वरचा भाग आहे एकदम पातळ, त्याला पारपटल असं म्हणतात. आणि जास्तीत जास्त प्रकाश किरण या पारपटलाद्वारेच इथेच जास्तीत जास्त प्रकाश किरणांचं अपवर्तन घडून येतं. या पारपटलाच्या मागे आपल्याला बुबुळ असतं. पारपटलानंतर काय येतं? बुबुळ. या बुबुळाच्या मागे त्याच्या आतमध्ये एक छोटासा गोल असतो, त्याला बाहुली असं म्हणतात. आणि हा जो बुबुळ असतो, ह्या बुबुळाचा आकार, बुबुळाचा रंग वेगवेगळा असू शकतो. कोणाचे हिरवे असतात डोळे, कोणाचे लाल, कोणाचे हिरवे, कोणाचे निळे, कोणाचे काळे, कोणाचे तांबूस रंगाचे असतात. तर हे बुबुळाच्या रंग हा वेगवेगळा असू शकतो. त्याच्या आतमध्ये असते ती बाहुली असते. त्यानंतर त्या बाहुलीच्या मागे एक भिंग असतं, त्याला नेत्रभिंग असं म्हटलं जातं. बुबुळाच्या मध्यभागी एक छोटेसे छिद्र असते. त्याचं कार्य काय आहे? जो येणारा प्रकाश आहे त्या प्रकाशाचं जास्त प्रकाश आला तर ते काय होतं? आकुंचन पावतं. कमी प्रकाश आला की ते काय होतं? रुंदावतं. बुबुळाच्या पृष्ठभागाच्या मागे एक पारदर्शक पटलाचा फुगवटा असतो. डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक, बघा पटलाच्या मागे लगेच इथे एक पारदर्शक बहिर्गोल स्फटिकमय भाग आहे. बघा असा फुगलेला आहे, असा दोन्ही साईडने बहिर्गोल. ते भिंग होय, त्यालाच आपण भिंग म्हणतो किंवा नेत्रभिंग म्हणतो. स्फटिकमय भिंग त्याच्या नाभीय अंतराची सूक्ष्म आदला बदल करतो. आपण नाभीय अंतर वगैरे हे सगळं पाहिलेलं आहे. तर त्याचं काम काय आहे? त्या अंतराची आदला बदल करणं, म्हणजे वस्तू जवळ आहे की दूर आहे यावरून त्याचे अंतर तो ऍडजस्ट करण्याचं काम करतो. या भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव व उलटी, आता डोळ्याचा पडदा हा जो आहे मागचा भाग हा आहे दृष्टीपटल, हा सगळा आहे दृष्टीपटल. याच्या मागे प्रतिमा तयार होते आणि ती प्रतिमा कशी असते? वास्तव पण उलट. डोळ्याचा पडदा हे एक संवेदनशील पटल आहे. यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात. इथे तुम्हाला आकृत्यांमध्ये दिसते ह्या छोट्या छोट्या पेशी याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर या पेशी प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होऊन
ह्या ज्या पेशी आहेत जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा त्यांना एक चालना मिळते, म्हणजे ते उत्तेजित होतात आणि विद्युत संकेत निर्माण करतात, आणि हा विद्युत संकेत आपल्या मेंदूकडे पोहोचवण्याचं त्या काम करतात. आणि मग मेंदू काय करतो की या संवेदनांच्या द्वारे मिळालेल्या माहितीद्वारे ती वस्तू काय आहे, तिचा रंग काय आहे किंवा ती किती अंतरावर आहे याचा आपल्याला तो आकलन करून देतो. जेव्हा आपण दूरवर बघतो तेव्हा आपल्या डोळ्याचे भिंग चपटे होते, आणि जेव्हा आपण जवळची वस्तू बघतो तेव्हा आपल्या डोळ्याचे भिंग फुगीर होते, आणि याच्यामुळे काय होतंय, नाभीय अंतर कमी जास्त होत असतं. तर नाभीय अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस समायोजन शक्ती म्हणतात. भिंगाचं काम काय आहे, नाभीय अंतर, त्याच्यात जे स्नायू आहेत त्याच्यामुळं काय होऊ शकतं, हे अंतर कमी जास्त होऊ शकतं, आणि यालाच काय म्हटलं जातं, समायोजन शक्ती. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर कोणत्याही प्रकारचा ताण न येता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट लघुत्तम अंतर म्हणतात. त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू म्हणतात. म्हणजे जितकं जवळ, आणि ते अंतर आहे 25 सेंटीमीटर. निकट बिंदू डोळ्यापासून किती अंतरावर असतो, 25 सेंटीमीटर इतक्या अंतरावर असतो. डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती स्पष्टपणे दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर म्हणतात, व वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा दूरबिंदू म्हणतात. आणि हा दूरबिंदू निरोगी व्यक्तीच्या डोळ्यावर तो अवलंबून असतो. ते काही लोक असं ते फार दूरपर्यंत म्हणजे अनंतापर्यंत ठेवलेल्या वस्तू सुद्धा अगदी स्पष्टपणे पाहू शकतात. त्याचबरोबर नेत्रगोलाचा व्यास सुमारे 2.4 सेंटीमीटर असतो, आणि त्या डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर 2 सेंटीमीटर असते. म्हणजे जेव्हा आपण डोळे आपले अगदी कोणताही ताण नसेल शिथिल होतात तेव्हा ते 2 सेंटीमीटर पर्यंत त्याचा आकार कमी होऊ शकतो. डोळा व डोळ्याचे कार्य, डोळ्याची रचना आपण आता पाहिली. आता काही लोकांना डोळ्यांना बघा आपल्याला चष्मे लावलेले दिसतात. याचं कारण काय आहे, त्यांच्या डोळ्यांची जी समायोजन शक्ती आहे किंवा क्षमता आहे ती काय होते, कमी होते. तर यामुळे हे दोष निर्माण होतात. तर हे दोष निराकरण करण्यासाठी कोणत्या प्रकारचे चष्मे वापरले पाहिजेत याचा आपण वैद्यकीय सल्ला घ्यावा लागतो. तर कोणकोणते असे डोळ्यांचे दोष आहेत ते आपण पाहूया. आता या ठिकाणी बघा दृष्टीदोष व त्यावरील उपाय. पहिला, लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता. म्हणजे काही व्यक्तींना जवळ जेव्हा पाहतात तेव्हा त्या वस्तू त्यांना स्पष्ट दिसतात, परंतु जेव्हा ते दूरच्या वस्तू किंवा लांबच्या वस्तू जेव्हा पाहतात तेव्हा त्यांना त्या अस्पष्ट दिसतात. त्याच दोषाला लघुदृष्टिता किंवा निकट दृष्टिता असं म्हणतात. निकट दृष्टिता दोष दूर करण्यासाठी दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपलीकडे, बघा इथे बघा, दूरची जेव्हा ते वस्तू पाहतात तेव्हा त्याची प्रतिमा त्यांच्या पटलावर तयार न होता ती मध्ये तयार होते. तर याची कारण 2 आहेत. एक तर डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते. दुसरं कारण आहे नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढते. बघा जेव्हा ते जवळची वस्तू पाहतात तेव्हा त्या वस्तूची प्रतिमा ही दृष्टीपटलावर तयार होते, परंतु जेव्हा ते लांबची वस्तू पाहतात किंवा दूरवर ठेवलेली एखादी वस्तू पाहतात तेव्हा त्यांच्या जी प्रतिमा आहे ही दृष्टीपटलावर तयार न होता
त्या अक्षावर मध्येच कुठेतरी तयार होते, त्यामुळे ती वस्तू ते स्पष्ट पाहू शकत नाही. आता हा दोष जर घालवायचा असेल तर डॉक्टर तुम्हाला अंतर्गोल भिंगाचा चष्मा देतात. बघा या ठिकाणी जेव्हा तो भिंगाचा चष्मा घातला जातो तेव्हा जे आपल्या डोळ्यावर येणारी प्रकाश किरण आहे त्यांना काय केलं जातं, इथे त्यांचं अपवर्तन घडवून आणलं जातं आणि ते इथं ऍडजस्ट केल्यामुळं आपल्या डोळ्यावर जी प्रतिमा पुढे तयार होत होती ती बरोबर दृष्टीपटलावर तयार होते आणि त्यामुळे आपण दूरच्या वस्तू सुद्धा व्यवस्थित पाहू शकतो. आता अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते. या भिंगामुळे प्रकाश किरणांचे अपसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात आणि नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. काय होतं, या भिंगामुळे या किरणांचं अपसरण होतं आणि मग ते आपल्या डोळ्याच्या भिंगापर्यंत पोहोचतात आणि मग तिथं पुन्हा त्या किरणांचं अभिसरण होतं आणि मग आपल्या बरोबर ती जो प्रकाश आहे, बाहेरून येणाऱ्या वस्तूवरून पडलेला प्रकाश जो आहे तो आपल्या बरोबर दृष्टीपटलावर त्याची प्रतिमा तयार होते. अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर ऋण असते, त्यामुळे निकट दृष्टीता दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा दिला जातो. आता हे प्रत्येक व्यक्तीला जरी दूरदृष्टीता हा जरी लघुदृष्टीता हा जरी विकार म्हणजे आजार असेल किंवा हा जरी दृष्टीदोष असेल तरी प्रत्येकाला एकाच नंबरचे चष्मे दिले जात नाहीत. प्रत्येकाच्या डोळ्याच्या जी समायोजन शक्ती आहे, क्षमता आहे, त्यानुसार ते चष्मे डॉक्टर देत असतात. त्यामुळे कुणीही मनाने आपल्याला दिसत नाही म्हणून आपण आपल्या आईचा किंवा वडिलांना कोणाला तरी चष्मा लागलेला असतो तो घालून बघतो, तर हे चुकीचं आहे, असं करायचं नाही. बरं, हा जो लघुदृष्टीता आहे किंवा आपल्याला दूरदृष्टीता पाहायचंय याच्यावर तुम्हाला 3 मार्काचे प्रश्न किंवा ह्याच्यामध्ये फरक स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर आपण डोळ्याची माहिती पाहिली, डोळ्याची आकृती परीक्षेमध्ये खूप वेळा विचारली जाते किंवा डोळ्याचं कार्य स्पष्ट करा, 5 मार्काला सुद्धा हा प्रश्न येतो. आता यानंतर आपण येतोय दूरदृष्टीता. आता आपण लघुदृष्टीता पाहिली. आता साधारण तुम्ही लघुदृष्टीतेची व्याख्या जर तुम्हाला कळली असेल तर तुम्ही त्याच्यावरून दूरदृष्टीतेची व्याख्या सहज सांगू शकता. दूरदृष्टीता म्हणजे काय, इथं आकृतीमध्ये आपल्याला दिसते ती व्यक्ती जेव्हा दूरची वस्तू पाहते तेव्हा त्याला ती स्पष्ट दिसते, परंतु जेव्हा तो जवळची वस्तू पाहतो तेव्हा ती त्याला स्पष्ट दिसत नाही. यालाच दूरदृष्टीता असे म्हणतात. आता हा दोष जर आपल्याला या दोषाचं जर निराकरण करायचं असेल तर आपल्याला बहिर्गोल भिंग लागतं. बहिर्गोल भिंगाचा चष्मा डॉक्टर आपल्याला देतात. यामुळं काय होतं, जेव्हा ती व्यक्ती जवळची वस्तू पाहते तेव्हा तिथे या भिंगामुळे अभिसरण होतं. बहिर्गोल भिंगामुळे ते अभिसरण झाल्यानंतर ती किरणं पुढे जातात आणि आपल्या डोळ्याच्या भिंगावर पडतात. मग पुन्हा तिथे आणखीन एकदा अभिसरण होऊन ती जी प्रतिमा आहे ती बरोबर आपल्या दृष्टीपटलावर तयार होते. पहिला काय होत होतं, जेव्हा आपण चष्मा न लावता जेव्हा आपण एखादी जवळची वस्तू पाहतो तेव्हा त्या वस्तूची प्रतिमा ही डोळ्याच्या पलीकडे तयार होत होती, पण जेव्हा आपण चष्मा वापरतो तेव्हा ती बरोबर आपल्या दृष्टीपटलावर तयार होते. म्हणजे जेव्हा दूरदृष्टीता हा दोष असेल तर त्यासाठी बहिर्गोल भिंगाचा चष्मा डॉक्टर आपल्याला देतात. आता या दोषाची 2 कारणं आहेत. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसरण शक्ती कमी होते. त्यानंतर दुसरं आहे नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर कमी होते. यामुळे हा दोष होऊ शकतो.
तर बहिर्गोल भिंगाचं जे भिंगाचा चष्मा जो ज्यांना दिला जातो त्याच्यामध्ये दूरदृष्टिता दोषाच्या डोळ्यासाठी धनशक्तीचा चष्मा दिला जातो। दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी बहिर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते। वृद्ध दृष्टिता, आता या शब्दावरूनच तुम्हाला समजलं असेल, वृद्ध म्हणजे कोण? वयस्कर लोक, ज्यांचं वय झालेलं असतं। आपण बघतो आजूबाजूचे आपले आजी आजोबा असतात, त्यांना चष्मा, बहुतेक करून जास्तीत जास्त लोकांना चष्मा असतो, कारण की जसं आपलं वय वाढत जातं तशी आपली डोळ्याची समायोजन शक्ती क्षीण व्हायला लागते। आपले जे डोळ्यातील स्नायू आहेत ते हळूहळू शिथिल व्हायला लागतात आणि मग त्यामुळं आपल्याला हा दोष, म्हणजे त्या व्यक्तींमध्ये हा दोष, डोळ्यांचा दोष दिसून येतो। काहींना दूरचं दिसणं कमी होतं, काहींना जवळच्या गोष्टी नीट दिसत नाहीत, काहींना तर दोन्हीही, म्हणजे दूरचंही ते नीट पाहू शकत नाहीत आणि जवळच्या वस्तू ते नीट पाहू शकत नाहीत। तर अशा वेळी डॉक्टर दोन्ही भिंगांचा चष्मा देतात, म्हणजे अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग असलेले चष्मे त्यांना दिले जातात। दूरदृष्टिता आणि निकट दृष्टिता दोन्ही दोष जर असतील तर द्विनाभीय भिंगाची त्यांना आवश्यकता असते। आता जो चष्मा असतो त्याच्यामध्ये जो वरचा भाग असतो त्याच्यामध्ये अंतर्गोल भिंग असतो आणि त्याच्यामुळे त्यांची निकट दृष्टी जी आहे हा दोष दूर होतो। निकट दृष्टी दोष दूर होण्यासाठी अंतर्गोल भिंग वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला बहिर्गोल भिंग असतं, त्याच्यामुळे त्यांचा दूरदृष्टी दोष दूर होतो। हे झालं वयानुसार होणारे दृष्टी दोषांबद्दल आपण पाहिलं। आता यानंतर वस्तूचा आभासी आकार। बघा काही वेळेला काय होतं, आपण जेव्हा जात असतो रस्त्यावर किंवा आपण कुठेतरी उभे असतो, दोन समान आकाराच्या वस्तू असतात, पण एक आपल्या डोळ्याच्या फार जवळ असते आणि एक डोळ्याच्या फार आपल्या दूर असते किंवा दोघांमध्ये थोडं अंतर असतं। तर आपल्या जवळ जी वस्तू असते ती आपल्याला आकाराने मोठी वाटते आणि जी आपल्या दूर असते ती आपल्याला आकाराने छोटी वाटते, कारण की हे कशामुळे होतं, आपल्याला त्या वस्तूच्या आभासी आकार या ठिकाणी जो आपल्या डोळ्याचा कोन आहे, त्या वस्तूकडे बघताना जो आपल्या डोळ्याचा कोन तयार होतो, त्यामुळं आपल्याला ती वस्तू समान आकाराची जरी असली तरी त्यांच्या आकारामध्ये आपल्याला बदल दिसून येतो। आता यानंतर आपण अंतर्गोल भिंगाचे उपयोग पाहणार आहे। त्यामध्ये पहिला आहे वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर व सीडी प्लेअर। या ठिकाणी अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो। या उपकरणांमध्ये लेझर किरणांचा वापर केला जातो। या उपकरणांचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी त्यामध्ये अंतर्गोल भिंगाचा वापर केला जातो। दुसरा आहे दरवाजावरील नेत्रदर्शिका, म्हणजे डोअरला जे आयपीस असतो तो। हे एक संरक्षण उपकरण आहे ज्याच्या साहाय्याने दरवाजाच्या बाहेरील परिसराचे अधिक विस्तृत दृश्य पाहणे शक्य होते। त्यानंतर आहे चष्मे। आता चष्मे कोणत्या आजारासाठी दिला जातो? अंतर्गोल भिंगाचा चष्मा आपल्याला निकट दृष्टिता किंवा लघु दृष्टिता यासाठी आपल्याला अंतर्गोल भिंग असलेला चष्मा दिला जातो। यानंतर आहे विजेरी। विजेरी म्हणजे बॅटरी, लाईट गेल्यानंतर किंवा आपण बाहेर रात्रीच्या वेळी बाहेर जातो तेव्हा आपल्याकडे बॅटरी असते, तर बॅटरीमध्ये म्हणजे विजेरीमध्ये बल्बद्वारा निर्माण झालेल्या प्रकाशाला विस्तृतपणे विखुरण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा उपयोग त्याच्यामध्ये केला जातो। यानंतर आहे कॅमेरा आणि दुर्बीण। कॅमेरा, दुर्बीण किंवा तिला दूरदर्शी असंही म्हणतात। या उपकरणांमध्ये प्रामुख्याने बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो। मिळणाऱ्या प्रतिमेचा दर्जा उत्तम मिळवण्यासाठी या उपकरणामध्ये नेत्रभिंगाच्या पुढे किंवा नेत्रभिंगामध्ये अंतर्गोल भिंगाचा समावेश किंवा वापर केला जातो।
म्हणजे आपल्याला जी काही प्रतिमा मिळणार आहे तिचा दर्जा वाढवण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा वापर होतो. आता यानंतर आहे बहिर्गोल भिंगाचे उपयोग. आता बहिर्गोल भिंगाचे उपयोग मध्ये पहिला आहे साधी सूक्ष्मदर्शक. साधा सूक्ष्मदर्शक याच्यामध्ये एकच काय असतो, बहिर्गोल भिंग असतो. तुम्ही सुद्धा पाहिला असेल बरेच जणांच्याकडे, काय म्हणतो त्याला, मॅग्निफाईंग ग्लास म्हणतो आपण त्याला. त्याच्याने आपण जर वाचत असेल तर आपल्याला अक्षरं मोठी दिसतात. तर त्यालाच काय म्हटलं जातं, साधा सूक्ष्मदर्शक म्हटलं जातं. साध्या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग घड्याळ दुरुस्त करणारे जे कारागीर असतात ते करतात, किंवा जे रत्नांची पारख करणारे किंवा त्याला पैलू पाडण्याचं काम करतात ते लोक साध्या सूक्ष्मदर्शकाचा वापर करतात. आणि याच्या साहाय्याने आपण एखाद्या वस्तूची प्रतिमा 20 पट मोठी करून पाहू शकतो. आता दुसरा आहे संयुक्त सूक्ष्मदर्शक. आता हा तुम्ही प्रयोगशाळेमध्ये पाहिलेला आहे. संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने आपण पेशींची रचना वगैरे अभ्यासलेली आहे, कांद्याच्या पेशी आपण पाहिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये अतिसूक्ष्म ज्या वस्तू आहेत त्या साध्या सूक्ष्मदर्शिकेने आपण अधिक मोठ्या करून पाहू शकत नाही. तर या ठिकाणी आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थ भिंग अशा 2 बहिर्गोल भिंगांनी बनलेला असतो. नेत्रिका आणि पदार्थ भिंग. पदार्थ भिंगाचा छेद लहान असतो व त्याचे नाभी अंतरही कमी असते. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जी वस्तू आपल्याला पाहायची आहे त्या ठिकाणी आपण पदार्थ भिंग वापरतो. त्याचं नाभी अंतर काय असतं, कमी असतं. आणि नेत्रभिंगाचं नाभी अंतर जास्त असतं आणि तो भिंग सुद्धा, बहिर्गोल भिंग सुद्धा काय असतो, थोडासा मोठा असतो. 2 भिंगांच्या एकत्रित परिणामाने अधिक विशालन मिळवता येतं. आणि या 2 भिंगांच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, ती वस्तू अधिक मोठी करून आपण पाहू शकतो. आता यानंतर आहे दूरदर्शी किंवा दुर्बीण. हे तर तुम्हाला माहीतच आहे. जेव्हा आपण ही उपकरणं आपण तुम्हाला बाजारामध्ये काही खेळण्यांच्या रूपात पण तुम्ही छोटे छोटे साधे खेळण्यातले दुर्बीण तुम्ही घेऊन पाहिलेलं असेल. त्याच्यामधून तुम्ही पाहून दूरची वस्तू आपल्याला किती जवळ दिसते, मोठी दिसते, हे तुम्ही करून पाहिलेलं असणार आहे. तर अति दूरची वस्तू स्पष्टपणे व विशालित स्वरूपात दिसण्यासाठी आपण दुर्बिणीचा किंवा दूरदर्शीचा वापर करतो. ग्रह, तारे किंवा आणखीन आकाशातले जे खगोलीय वस्तू आहेत यांचं निरीक्षण करण्यासाठी दूरदर्शीचा किंवा दुर्बीणचा वापर खगोलशास्त्रज्ञ करत असतात. याच्यामध्ये अपवर्ती दूरदर्शक, याच्यामध्ये भिंगाचा वापर केला जातो. आणि दुसरा आहे परावर्ती दूरदर्शक, आरसे व भिंग या दोन्हींचा वापर केला जातो. त्याची आकृती तुम्हाला पुस्तकात दाखवली आहे. 2 उपकरणांमध्ये पदार्थ किंवा भिंगाने तयार केलेली प्रतिमा नेत्रिकेसाठी वस्तूचे कार्य करते व अंतिम प्रतिमा तयार होते. पदार्थ भिंग हे मोठ्या आकाराने जास्त नाभी अंतर असणारे असते, जेणेकरून दूरच्या वस्तूकडून येणारा जास्तीत जास्त प्रकाश हा एकवटला जाईल. या उलट नेत्रिका भिंगाच्या आकाराने लहान असते व नाभी अंतर ही कमी असते. हे दोन्ही भिंग धातूच्या नलिकेमध्ये अशा रीतीने बसवलेले असतात की त्यामधील अंतर बदलता येतं. म्हणजे आपण ते पुढं मागं करू शकतो, ॲडजस्ट करून आपण पाहू शकतो. दोन्ही भिंगांचे अक्ष एका सरळ रेषेत असतात. सामान्यपणे समान पदार्थ भिंग परंतु वेगवेगळ्या नाभीय अंतराच्या नेत्रिका वापरून दूरदर्शीच्या सहाय्याने विभिन्न विशालन मिळवता येते. आता यानंतर आहे पुढचं आहे प्रकाशीय उपकरणे. प्रकाशीय उपकरणे याच्यामध्ये कॅमेरा, प्रोजेक्टर यासारखे जे उपकरण आहेत याच्यामध्ये बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो. चष्म्यांमध्ये दूरदृष्टीचा हा दोष दूर करण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो. यानंतर आहे दृष्टी सातत्य.
बघा, वस्तूची प्रतिमा नेत्रभिंगाद्वारे दृष्टीपटलावर तयार होते. आता ही आपण एखादी वस्तू पाहतो, पण ती वस्तू पाहून झाल्यावर आपण जेव्हा दुसरीकडे पाहतो तेव्हा आपण लगेच कोणती वस्तू पाहतो तो हे विसरून जातो. तर वस्तू दूर केल्याबरोबर प्रतिमा सुद्धा काय होते, नाहीशी होते. आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू दूर केल्यानंतरही 1/16 सेकंदांपर्यंत प्रतिमेची दृष्टीपटलावर आपल्या परिणाम होत असतो. किती? म्हणजे सेकंदाचा 16वा भाग एवढा वेळ ती वस्तू आपल्या दृष्टीपटलावर असते. काही काळ दृष्टीपटलावरील संवेदना टिकते. या परिणामाला दृष्टी सातत्य म्हणतात. आता काही व्यक्तींमध्ये बघा, रंग त्यांना समजत नाही, म्हणजे विशेष करून हिरवा आणि लाल रंग याच्यामध्ये त्यांचं कन्फ्युजन होतं. तर याचं कारण आहे, आपल्या मानवी डोळ्याच्या दृष्टीपटलात अनेक प्रकाश संवेदी पेशींनी बनलेला असते. या पेशी दंडाकार आणि शंक्वाकार असतात. या दंडाकार पेशी असतात, या प्रकाशाच्या तीव्रतेच प्रतिसाद देतात. आणि ज्या शंक्वाकार पेशी असतात त्या रंगांची माहिती मेंदूपर्यंत पोहोचवायचं काम करत असतात. म्हणजे जेव्हा जेव्हा खूप प्रकाश असतो तेव्हा शंक्वाकार पेशी जे असतात यांना रंगांची व्यवस्थित जाणीव होते. आणि मग त्या कोणता रंग आहे, विशेष करून लाल, निळा आणि हिरवा ह्या रंगांची त्यांना जाणीव होते. आणि त्या लाल रंग जर पाहत असेल तर त्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवल्या जातात. मग आपल्याला ते समजतं की आपण जी वस्तू पाहतोय ती लाल रंगाची आहे. तर जेव्हा अंधार असतो तेव्हा आपल्याला वस्तूंचा रंग समजत नाही. आपण ती वस्तू पाहू शकतो पण त्याचा आपल्याला रंग ओळखता येत नाही. कारण की इथं काय होतं, कमी प्रकाशामध्ये शंक्वाकार पेशी कार्य करत नाहीत. जेव्हा प्रकाश असतो तेव्हाच त्या रंगांची जाणीव त्यांना होत असते. तर हा रंगभेद हा एक काही जणांमध्येच होतो. इतर वस्तू किंवा त्या जवळच्या वस्तू दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहत असतात. त्यांचे जी डोळ्याची दृष्टी आहे ती चांगली असते. फक्त या 2 रंगांमध्ये मात्र त्यांचं काय होतं, त्यांना त्या ओळखता येत नाहीत.